न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। कासा येथे आमदार निकले यांचे हस्ते लालबावटा चालक मालक संघटना स्टँडचे उद्घाटन। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुका येथील कासा केंद्र कसा ते कांदरवाडी रिक्षा चालक मालक कमिटी यांचे माननीय आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांचे हस्ते आज दिनांक 13 जानेवारी 2020 रोजी सकाळी कासा येथे कासा साहेबांनाका येथे 11 वाजे दरम्यान रिक्षा चालक मालक संघटनेचे बोर्डाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी सरचिटणीस कॉम्रेड आमदार कॉम्रेड निकोले खजिनदार कॉम्रेड कामरेड मरियम नवळे उपाध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत गोरखाना कॉम्रेड सुरेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी कासा रिक्षा चालक मालकचे अध्यक्ष काशीनाथ ठाकरे उपाध्यक्ष नितेश गोहे नरेश मेघवाले निलेश धांगडा मधुकर वरात किशोर ढोकले व उपाध्यक्ष आदी चालक मालक संघटनाचे सदस्य उपस्थित होते। रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्टर। आज कासा येथे लालबावटा ठाणे जिल्हा वाहतूक चालक मालक संघटनेच्या कासा ते कांदरवाडी या फलकाचं अनावरण माननीय आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या हस्ते होत आहे। या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड किरण घाला हे उपस्थित आहेत। इतर युनिटचे सर्व मान्यवर विभागाचे सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत। मी आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या या कमिटीच्या वतीने कमिटीचे काशीनाथ ठाकरे हे माननीय आमदार साहेबांचं स्वागत करत आहेत। सर्व कमिटीने माननीय आमदार साहेबांचं स्वागत करायचं आहे। या माकपचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड किरण घाला आहे। वतीने विनंती करेन की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे। सन्माननीय पाटील साहेब हे आपल्याला मिळालं होतं। तुम्ही बातमी नाही करत, तुम्हीच करा। आम्हाला पाठवून तुम्हाला पाठवा घ्यावा। CITU जिंदाबाद 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 CITU जिंदाबाद 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 CITU जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। आज या फलकाच्या अनावरणाप्रसंगी डहाणू विधानसभेचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले इथे उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करेन की त्यांनी उपस्थित चालक मालक संघटनेचे पदाधिकारी व सर्वांना मार्गदर्शन करायचं आहे। आजच्या कासा मार्गावरील रिक्षा चालक मालकांनी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन सी संलग्न असलेली लालबावटा ठाणे पालघर जिल्हा वाहतूक चालक मालक संघटना या संघटनेचं सभासदत्व स्वीकारलेलं आहे। कारण आपण आज रिक्षा या कारणाकरिता चालवतो की आजची बेरोजगारी आपण जर पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे। आपण रिक्षा चालवतो त्याच्यामध्ये चालक मालक चांगले पदवीधर असतील, कोणी ग्रॅज्युएशन चांगलं शिक्षण घेतलेलं असेल, परंतु रोजगाराच्या अभावी आपण रिक्षा चालवतो। आपण या चालक मालक संघटनेच्या माध्यमातून आपला मुख्य उद्देश हा असतो की प्रवाशांना आपण एक सेवा देत असतो आणि प्रवाशांना त्यांच्या ठिकाणी व्यवस्थितपणे त्यांना सुखरूप पोहोचवणे। त्यांच्याकडून आपण भाडं घेतो हा पार्ट वेगळा दुसरा आहे, परंतु आपली प्रथमतः जबाबदारी आहे की
बाजाराच्या ठिकाणी आलेला आपला गावपाड्यातला जो प्रवासी आहे त्याला आपण व्यवस्थितपणे आणले आणि त्यांना नेऊन तिथे पुन्हा सोडणे हा आहे. मुख्य उद्देश हा सुद्धा आहे की सरकार जेव्हा जेव्हा पेट्रोल डिझेलचा भाव वाढवते किंवा वाहतूक नियमांमध्ये कधी कधी काही प्रमाणामध्ये बदल केला जातो की जे कधी कधी आपल्या चालक मालकांच्या हिताचे नसतात, असे काही कायदे बनवले जातात. तर या संदर्भामध्ये आपण एकत्रितरित्या हे सरकारला आपण की एखादा कायदा आपल्या विरोधात जर केला किंवा पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, आता आपण जर पाहिलं तर प्रदेशामध्ये एक साधारणतः आपण असं गणित पकडलं तर पेट्रोल किंवा डिझेल आपल्याला 35 ते 40च्या रेटच्या दरामध्ये आपल्याला मिळतो. परंतु तोच पेट्रोल डिझेल आपल्या भारतामध्ये आणल्यानंतर तो आपल्याला 100 ते 110मध्ये तो विकला जातो. साधारणतः तुम्हाला कल्पना असेल. तर एवढा टॅक्स ठीक आहे, तुम्ही टॅक्स घ्या, परंतु एवढा मोठा गॅप कसं काय की 40 रुपयामध्ये मिळणारं पेट्रोल डिझेल तुम्ही 100 रुपयामध्ये विकता, म्हणजे डायरेक्ट आमचं 60 रुपये एका लिटर मागे तुम्ही शोषण करता. आणि या प्रसंगी आपण अशा वेळेस जेव्हा सरकार एखादं धोरण घेतं तेव्हा आपण रस्त्यावर उतरून निदर्शन केलं पाहिजे की सरकारला सांगितलं पाहिजे की लोकशाहीमध्ये आम्ही सुद्धा तुम्हाला मतदान करून ही सत्ता बनवलेली आहे आणि तुम्ही सत्तेमध्ये गेल्यानंतर मग चालक मालक असेल किंवा इतर कोणी असेल सामान्य जनता त्याच्या विरोधामध्ये तुम्ही अशा प्रकारची धोरणे घेता हे योग्य नाही. कारण जर आपण रस्त्यावर उतरून त्यांना विरोध दर्शवला नाही तर सरकारला असं वाटतं की आम्ही जे करतो किंवा आम्ही जी भूमिका घेतली ती योग्य आहे, लोकांना विरोध नाही, लोकांना मान्य आहे, अशा प्रकारचं एक त्यांची मानसिकता होते. आणि म्हणून आपण जर विचार केला, आपण एक रिक्षा चालवली, आपल्याला वाटतं की आमची सुद्धा मुलं आहेत, या मुलांनी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, ते सुद्धा चांगले शिकल्यानंतर डॉक्टर इंजिनियर वकील झाले पाहिजेत, ही आपली अपेक्षा आहे. परंतु आर्थिक परिस्थिती आपली तेवढी चांगली नसल्यामुळे आपण आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकत नाही, हा भाग आहे. समजा जर तो 40 रुपयाचा डिझेल त्यांनी परदेशातून आणल्यानंतर आपल्याला 60 रुपयामध्ये जरी दिला तरी 20 रुपये तुम्ही टॅक्स घ्या, पण 100 रुपये घेता तर 40 रुपये तर आमची बचत होईल. जर 40 रुपये जर आम्ही रोजची बचत केली एका पेट्रोल मागे तरीसुद्धा आमचे 200-250 रुपये रोजची बचत होईल. येणाऱ्या काळामध्ये आमच्या घरामध्ये सुद्धा आईवडील आहेत, वृद्ध आईवडील आहेत, उद्या त्यांना काही मोठा आजार झाला तर त्यांना दवाखान्यात आम्ही खर्च करू शकत नाही, रुग्णालयाचा खर्च करू शकत नाही. जर ते 40 रुपये वाचले तर आम्ही त्यांचा खर्च करू शकतो. ह्या सर्व गोष्टी आहेत आणि म्हणून आपण सरकारला जेव्हा जेव्हा धोरण येतील तेव्हा आपण रस्त्यावर उतरून सांगू. त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंटचे इथे या ठिकाणी पाटील साहेब आहेत, खरं म्हणजे आमच्या पक्षाचे जिल्ह्याचे सचिव कॉम्रेड किरण गेहला पण आहे, जाधव आहेत. पाटील साहेबांवर पण मोठी जबाबदारी या प्रसंगी मी देऊ इच्छितो. कारण ही युनियन जरी झाली तरी सर्व चालक मालक हे आमचे भाऊ आहेत, आमचे बांधव आहेत. परंतु होताना असं म्हणजे दिसतं असं की एक दुसरा युनियनवाला कुठेतरी त्याला रस्त्यात मध्ये अडवतो, तो म्हणतो की हा माझा पॅसेंजर आहे,